अत्यंत त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन राष्ट्रासाठी जगणारे आदरणीय वंदनीय भैयाजी जोशी जी यांचं विधान अन्यथा घेण्याचा प्रयत्न दुर्दैवानं काही लोक करतायत। मी घाटकोपरमधून 4 टर्म आमदार आहे। घाटकोपरच्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती भाषिक वर्ग राहतो आणि स्वाभाविकपणे तो गुजराती भाषिक वर्ग आपसात बोलताना त्यांच्या गुजराती भाषेत बोलेल। एवढं आणि एवढंच त्या विधानाचा अर्थ आहे, पण या विधानाचा अर्थ पूर्णपणे त्या विधानाला विच्छेदन करून तोडून मोडून प्रस्तुत केलं गेलं। मुंबईची भाषा, महाराष्ट्राची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि आमच्या सरकारनं तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। म्हणून जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत देखील मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच राहणार। त्यामुळे वंदनीय भैयाजींचं जे विधान आहे त्या विधानाला अन्यथा घेण्याच्या ऐवजी घाटकोपरच्या विशिष्ट भागाची डेमोग्राफी, तिथे राहणारा भाषिक वर्ग आणि त्यांची आपसात कोणत्या भाषेत चर्चा होते, बोलचाल होते, हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की भैयाजी काय म्हणू पाहत होते ते आपल्या लक्षात येईल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।